तर सलामीची जोडी इथून खेळपट्टीवर दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे गणेश मडवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विराज तांडेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी योगेश भगत उर्फ गॅरो. पहिलाच बॉल यावेळी मात्र उचली घेणारा होता. अराउंड विकेटने इथून गोलंदाजी केली जाते. अँगलने चेंडू इथून मात्र बाहेर रिलीज केला जातो. ही ताकद आहे जेव्हा गोलंदाज अराउंड विकेट गोलंदाजी करतो. गोलंदाज पण तयार गॅरो. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर इथे तैनात आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ताकद इथून कमी पडली. गणेश मडवीला इथून मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय मिथुन वैती. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विराज तांडेल. एक यंगस्टर खेळाडू देखील आहे विराज तांडेल, ज्याच्या दरम्यान बरेचसे रेकॉर्ड देखील आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तो बॅटिंग करत असताना यावेळी मात्र सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. पडल्यानंतर थोडासा आजच्या दिशेने आला. चेंडूने वळण घेतलं. तदनंतर एक चांगल्या बॉलला इथून मात्र सन्मान दिलं गेलं. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय गोलंदाज गॅरोच्या दरम्यान. यावेळी मात्र शॉर्ट बॉल त्याला पुल केलाय. पुल इथून मात्र सक्सेसफुल ठरला जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला लॉफ्ट केलाय. विराज तांडेलच्या बॅटमधनं या इनिंगचा पहिला षटकार येतोय. एक लाजवाब स्ट्रोक 6 धावांसाठी. सध्याच्या हंगामामध्ये चांगला फॉर्म मध्ये असणारा बॅट्समन देखील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. पहिला बॉल त्याला सन्मान दिला. तदनंतरचा बॉल हा एक मोठा हिट देखील आलाय आणि हिट देखील इथे सुपर हिट ठरला जातो. टीमची धावसंख्या इथून मात्र वाढली. ती मात्र स्कोरबोर्डवर लागली 6 धावा. 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र वेगवान हा चेंडू पिच झाला आणि येतोय मात्र डॉट बॉल. ही ताकद आहे गॅरोची देखील. पहिल्या बॉल या अगोदरचा बॉल षटकार आल्यानंतर स्वतःला सावरला. टप्पा बदलवला. गुडलेन स्पॉटवर पिचिंग होती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. यावेळी मात्र गती परिवर्तन. स्लोवर वन सिली मिड ऑफच्या रिजनमध्ये फील्ड तैनात आहे. मिळेल एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धाबा लागला दफलकावर. एक गडी बस 7 धाबा. 1 लॉस ऑफ 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर चला वेळ आपण कमी घ्यायची आहे. स्वर्गीय दिबा पाटील वाशेगाव टीम. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तर प्लीज आपला एक्स्ट्रा कार्ड आमच्यापर्यंत पोहोचवा. तर साधारण मात्रे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्या टीमकडनं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विराज तांडे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला मागील ओव्हरमध्ये. यावेळी चांगला बॉल होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग होती. बराचसा बाहेर जाणारा हा बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय चेतन सरांचा. इट इज अ व्हाईट बॉल. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडूला लॉफ्ट केलंय. एक लाजवाब स्ट्रोक बाय विराज तांडेलच्या बॅटमधनं. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. तदनंतर बॅटच्या बॉटम एंडला लागल्यानंतर देखील पहा काय ताकद होती, किती जोर आहे मनगटात या विराज तांडेलच्या. एक लाजवाब षटकार येतोय.
तर यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला, बराचसा बाहेरचा बॉल होता, त्या चेंडूला सरळ सोडून दिले बॅट्समनने. जशी पिचिंग झाली बाहेर जाणारा चेंडूला सोडून दिलं जाते. आणि आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल एक इंस्टाग्रामचे मोठे चाहते हंशा देखील आहेत इष्टांच्या मागे. यावेळी देखील एक चांगला बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथून रिलीज केलं जाते. ब्लॉकर लेनचा चेंडू, बराचसा अनुभव देखील आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा. गोलंदाज सदानंद मात्रेला तो अनुभव इथून त्यांना पणाला लावायला लागेल, कारण की एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या रबर बॉल क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 6 धावांसाठी षटकार. प्रॉपर टायमिंग होतं, मिडल ऑफ द बॅट झाला, बॅटचा फेस ओपन केल्यानंतर एक चांगला स्ट्रोक. आतापर्यंत 3 षटकार देखील आलेच. तर 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळेचा बॉल चांगला रिलीज झालाय, गोशी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला, येईल सिंगल. तर टीमची धावसंख्या 1 ने बाटली, धावा लागली आतापर्यंत 22 धावा, 22 धावा, 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना आपण पाहायला मिळाले विराज तांडेला, ज्याच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. यावेळी देखील हेलिकॉप्टर लँड झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक लाजवाब, बेमिसाल आणि नजाकत होती या स्ट्रोक मध्ये. जसा चेंडू रिलीज झाला तदनंतर हेलिकॉप्टर स्ट्रोक, आणि तो हेलिकॉप्टर मात्र लँड केला जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक लाजवाब बॅटिंग विराज तांडेलच्या दरम्यान. तर या शॉटसाठी देखील विराज तांडेल, ट्रेडमार्क शॉट आहे विराज तांडेलचा. यावेळी देखील फुल टॉस होता, मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला आणि एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने बाटली, धावा लागल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर, तर मात्र 29 धावा. तर जर या ओव्हरचा विचार केला तर महागडं षटक ठरलं ये, कारण की तब्बल 22 धावा या षटकामध्ये देखील खर्च झाल्यात. त्यामध्ये 3 षटकार देखील आहेत, 2 सिंगल आणि 2 एक्स्ट्रा देखील आल्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली गोलंदाज सदानंद मात्रेची. इथून मात्र कमबॅक करण्याची गरज आहे स्वर्गीय दिबा पाटील. वाशिगाव या टीमला गोलंदाजांकडनं अपेक्षा असेल कर्णधार योगेश भगत गॅरोला, कारण की सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण विचार केला असाल जास्तीत जास्त लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या मॅचमध्ये किती टार्गेट येईल, कारण की दोन्ही देखील मोठे संघ आहेत. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रोशन रजत येतो. एक चांगला रनअप आहे, चांगला ॲक्शन आहे रोशनची. यावेळी माझा बॉल, बॅटची कडा घेतली गेली आणि गोशी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. ही ताकद होती रोशनची. जेव्हा चेंडू रिलीज झाला, ओव्हरपिच हा बॉल होता आणि तदनंतर बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ चेंडू चाललाय गोशी क्षेत्रामध्ये, चेंडू दाखल झालाय लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये. धावा लागल्यात आतापर्यंत 30. यावेळी मात्र फुल टॉस होता, नो बॉलचा इशारा आणि त्यावर प्रतिहल्ला लगावला जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या वरतून सरळ चेंडू लॉफ्ट झालाय. बिग 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 हिट विराज तांडेलच्या बॅटमधनं येतोय. आणखीन एक षटकार. तर फ्री हिटचा हा बॉल असेल. या फ्री हिटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक लगावला जाईल का? संधी आहे बॅट्समन विराज तांडेलला. तर विराज तांडेलचा विचार केला आतापर्यंत 33 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात आणि टीमची धावसंख्या झाली ती मात्र 37 धावा. फ्रीडचा बॉल आणि या बॉलला देखील लॉफ्ट केलंय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर.
डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आणखीन एक नजाकत भरलेला फटका. स्टँड अँड द डिलिव्हर. आणखीन एक षटकार येतोय. चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय विराज तांडेलच्या दरम्यान. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत 39 धावांवर तो खेळतोय आपल्या टीमसाठी. 12 बॉल त्याने फेस केलेत. यावेळी मात्र चेंडू चांगला होता, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक चांगली कॅच, सेफ हँड. इथून मात्र विराज तांडेलला परतावा लागेल. टीमची धावसंख्या झाली धावफलकावर 43 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. 13 बॉलमध्ये त्याने 39 धावा केल्यात, त्यामध्ये 6 षटकार त्याने लगावले. एक लाजवाब बॅटिंग आणि 2 डॉट बॉल तो खेळलाय. तर नवीन बॅट्समॅन मैदानावर दाखल झालाय, तर प्रदीप बडे. यावेळीचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर उसळी घेणारा हा बॉल होता. फ्लाइंग करत सरळ चेंडू गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येईल डॉट बॉल. इथून मात्र जबाबदारी असेल मिथुनवर आणि प्रदीपवर या मॅचची पूर्णपणे. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक आपल्यासमोर चालू असताना ते मात्र तिसरं. आतापर्यंत धावा लागल्या 43 धावा. यावेळी मात्र ओव्हर पिच होता, उडवलाय. बॉलरच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार येतोय. स्टेट ड्राईव्ह केला आणि सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. शफल झाला, जागा बनवली स्वतःसाठी आणि सरळ बॉलरच्या वरतून चेंडू लॉब केला 6 धाब्यांसाठी. तर टीमची धावसंख्या 49 धाबा. या स्पर्धेतील आतापर्यंतचा उच्चांक स्कोर देखील आहे 49 धाबा. आणि काल आराध्य 11 धारावी टीमने देखील 49 धाबा केल्या होत्या 3 ओव्हर्समध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये देखील बॅटिंग करत असताना जय गणेश सारसोला संघ देखील 49 धाबा करतोय आतापर्यंत बॅटिंग करत असताना. यावेळी मिथुन वैतीसाठी हा बॉल. चेंडू हवेत आहे, फटका इथे फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईल, कोणती चुकी होणार नाही. बॅट्समन मिथुनला इथून परतावा लागते. तर षटक क्रमांक 3 इथे संपलंय. शेवटच्या बॉलवर इथे मात्र विकेट आली. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 49. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 लॉस ऑफ 59 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. रोहन रजतचा हा बॉल देखील आपण पाहिला असेल, पुल करण्याचा प्रयत्न झाला आणि चांगली कॅच देखील त्या तिथे पकडली फिल्डरने. तर नवीन बॅट्समन इथून मैदानावर दाखल झालाय. तर जय गणेश सारसोळा संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. तर षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सुमित. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या अर्धशतक इथे धावफलकावर देखील लागलं जात आहे. उच्चांक देखील गाठलाय 50 धाब्यांचा. या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर जरूर ठरेल जेवढ्या धावा धावफलकावर लागल्या जातील. तर अर्धशतक देखील लागलं जातं जय गणेश सारसोळा या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. आतापर्यंत 50 धाबा. षटक क्रमांक शेवटचा. स्टार्टिंग इनला बॅट्समन नयन. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हाय अँड हँडसम आणि 6 धाब्यांसाठी नयनच्या बॅटमधनं येतोय हा षटकार.
शफल झाल्यानंतर एक चांगला स्ट्रोक, चांगला बॅलन्स होतं, मिडल ऑफ द बॅट झाला आणि एक स्वीट साऊंड बॅटमधनं देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला. नयनच्या बॅटमधनं षटकार येतो, टीमची धावसंख्या 6 वाढली जाते. शेवटचं षटक आहे, स्लॉगिंगच्या षटकमध्ये जास्तीत जास्त धाबा तुम्हाला जमाव्या लागतील या मॅचमध्ये. यावेळीचा बॉल चांगला पिचिंग होती, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि येईल डॉट बॉल. यावेळी देखील चांगला बॉल होता, ब्लॉकर लेनचा चेंडू, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस आहे बॅट्समन प्रदीपचा. तर 2 चेंडूंचा खेळतून शिल्लक आहे, टीमची धावसंख्या लागली तर शेवटचा बॉल आहे, टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 56, 56, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल या इनिंग मधला. यावेळीचा हा बॉल तर बॅटची कडा घेतली गेली, टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 57 धाबा, 58 धाब्यांचं टार्गेट आहे. स्वर्गीय दिबा पाटील वाशेगाव या टीमला येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 58 धाब्यांचं टार्गेट. कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. एकविरा 11 चषक 2021 बेलापूर.
तर 58 धाब्यांचं टार्गेट 24 चेंडूमध्ये 58 धाबा इथून कंप्लीट करायचे आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आला योगेश भगत उर्फ गॅरो. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सचिन रजत. एक यंगस्टर खेळाडू आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी प्रदीप बडे येतोय. यापुढे पहिलाच बॉल एक सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. संयमाने खेळ केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत खेळावर लागेल योगेश भगतला या मॅचमध्ये जरा टार्गेट कंप्लीट करायचे असेल तर. सचिनचा हा बॉल लॉप केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्ट्रोक साठी हा खेळाडू ओळखला जातो. प्लस स्क्रीनवर आपण पाहू शकाल सचिन रजतला काय स्ट्रोक खेळलाय. जागा बनवली स्वतःसाठी. चेंडू खाली आला आणि लॉप केलाय सर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. हा यंगस्टर खेळाडू आहे ज्या खेळाडूने कमी कालावधीमध्ये देखील या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा नक्कीच निर्माण केलाय. तो सचिन रजत स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी पहिल्या बॉलवर षटकार लगावलाय. 600च्या स्ट्राईक रेटने सुरुवात झाली त्याच्या दरम्यान. तर यावेळी मात्र एक डॉट बॉल येईल. ऑफस्टिकच्या बाहेर येणारा हा बॉल होता. थोडासा बाउन्स होता. एकदम चेंडूला सोडून दिले सचिन रजतने. यावेळी सचिन रजतचा हा स्ट्रोक आणखीन एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन रजत ऑन द फायर. लाजवाब बॅटिंग. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. तर 13 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्या. जशी सुरुवात करण्याची गरज होती तशी सुरुवात इथून झाली. बॅट्समन सचिनच्या दरम्यान आणखीन एक घुटना टेक आणि सरळ चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा हिट आणि हा हिट देखील ठरलाय सुपर हिट. बॅट्समन सचिन रजतच्या बॅटमधनं येतोय आणखीन एक षटकार. पूर्णपणे यावेळी मात्र गोलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडलं जातंय. तर यावेळी मात्र टेक्निकल क्रिकेट आपण देखील पाहिलं. थोडासा अवसळी घेणारा हा बॉल होता. त्या बॉलला फक्त दिशा दिली पॉइंटच्या रिझन मध्ये. येतोय सिंगल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धाबा. आणि त्या 20 धाबा मध्ये 19 धाबा या सचिन रजतच्या बॅटमधनं देखील आल्या. ज्या सुरुवातीची गरज होती स्वर्गीय दिबा पाटील वाशीगाव या टीमला ती सुरुवात यावेळी मात्र नक्कीच सचिनने करून दिले. 18 चेंडू धाबा करायचे तुम्हाला 38 जिंकण्यासाठी. परंतु क्षमता आहे जय गणेश सारसोळा टीमकडे या धाबा रोखण्यासाठी. तर सन्माननीय नागेशदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय अजय म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. समीकरण इथून बदलले. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 18 आणि धाबा करायचे तुम्हाला 38. 18 चेंडू 38 धाब्यांची गरज आहे. मान्यवर देखील आलेत. तर मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज विराज तांडेल ज्याच्या बॅटमधनं पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्या 39. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे परंतु ऑन साईडच्या रिझन मध्ये गोलंदाजाचं ठरेल सुदैव. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. सातत्याने सचिन रजतचा जर विचार केला एक यंगस्टर आहे. टायमिंग देखील आहे. मिडल ऑफ द बॅट नजर देखील आपण पाहिली असेल तशी बॉलवर चांगली नजर देखील आहे. आणि सातत्याने लॉंग ऑनच्या रिझन लॉंग ऑन ते स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये सातत्याने त्याचे स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. या रिझनमध्ये जास्तीत जास्त बॅटिंग केली जाते. सचिन रजतच्या दरम्यान बॅटिंग करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार विराज तांडेल. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये परंतु मिळेल फक्त 1 धाव. स्ट्रोक चांगला होता. बॅटचा फेस ओपन केल्यानंतर स्क्वेअर लेगचं रिझन निवडलं परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. एक चांगले स्ट्रोक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सचिन रजतच्या दरम्यान. जेव्हा जेव्हा एक यंगस्टर अशी बॅटिंग करत असतो नक्कीच सर्व प्रेक्षकांची मनं देखील तो जिंकत असतो. अशी बॅटिंग यावेळी मात्र सचिन रजत करतो आपल्या टीमसाठी. इथून मात्र ताकदीची गोलंदाजी देखील केली जाते. गोलंदाज विराज तांडेलच्या दरम्यान षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र प्रदीप बडे येईल. चेंडू खाली. चेंडू फील्ड केला जाईल.
तर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 23. तर 15 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज आहे. 15 बॉलमध्ये तुम्हाला 35 धाबा इथून करायच्या आहेत. विराज तांडेल ज्याच्या दरम्यान आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली, 3 चेंडू रिलीज केलेत आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. एक चांगलं स्पेल आतापर्यंत हाताळतोय विराज तांडेल. यावेळी मात्र लाजवाब बॉल, काय टप्पा होता आणि गती देखील जास्त होती त्या बॉलवर. पडल्यानंतर सरळ चेंडू इष्टांवर गेला. इथून मात्र पूर्णपणे बीट केलं होतं, शरीराचा वेध घेतला गेला आणि घेतोय मात्र डॉट बॉल. यावेळी मात्र फटका फसलाय. स्क्वेअर लेग लॉंग ऑनचा फिल्डर येईल चेंडूवर. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली विराज तांडेलच्या दरम्यान आतापर्यंत या ओव्हरमध्ये. तर मात्र धावा खर्च झाल्या तर मात्र 5. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. विराज तांडेलला मात्र आसमान दाखवलंय. 6 धाब्यांसाठी लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर सचिन रजतच्या बॅट मधनं येतोय आणखीन एक खणखणीत षटकार. काय टायमिंग होतं, प्रॉपर टायमिंग झाला आणि सरळ लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर या चेंडूला ढकलून दिलंय. या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या मात्र 11. एक षटकार त्याच्यामध्ये देखील आलाय. तर 12 चेंडू आणि धावा करायच्या आहे 27. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मिथुन वैती. एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे, परंतु अनुभव इथून त्याला पूर्णपणे वापरावा लागेल या मॅचमध्ये. कारण की जशी बॅटिंग करतोय सचिन रजत आपल्या टीमसाठी, 9 चेंडू त्याने फेस केले, 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे योगेश भगत उर्फ गॅरो. यावेळी मात्र मिथुनचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, तर बाउन्स थोडासा कमी होता या बॉलला. येतोय डॉट बॉल. एखादा निर्धाव चेंडू देखील या मॅचमध्ये बरीचशी कलाटणी घेऊन जाईल. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला ऑन साईडच्या रिजनमध्ये फ्लायटेड चौकार येईल. ताकद पहा किती होती. क्षेत्ररक्षकाची मुवमेंट होण्याच्या अगोदर सरळ चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मधून ट्रॅव्हल झाला 4 धाब्यांसाठी. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 35 धावा. 35 लॉस ऑफ 0 विकेट. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. योगेश भगत आणि त्याचबरोबर सचिन रजतच्या दरम्यान बॅटिंग करत असताना गोलंदाज मिथुन तयार. यावेळी देखील एक चांगला बॉल पिच झालाय ऑनसाईडच्या रिजन मध्ये. विराज तांडेल आहे डीप मध्ये फिल्डिंग करण्यासाठी. चेंडूवर आला, कलेक्ट झाल्यानंतर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहे तुम्हाला 22. तर यावेळी मात्र दर्जेदार एफर्ट. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल होता. बॅटची कडा घेतल्यानंतर चांगलं यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळालं इष्टांच्या मागे. येतोय हा डॉट बॉल. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. येणारे बॉल असतील 8 आणि जिंकण्यासाठी 22 धावा. महत्वपूर्ण 2 चेंडू आहेत. यावेळी मात्र लोवर फुल टॉस होता. फिंगर रोल केले बॉलवर पडल्यानंतर ब्लॉकर लेनचा चेंडू चाला, तर ओव्हर पिच होता आणि तदनंतर यावेळी मात्र एक सिंगल इथून कंप्लीट झाली. शेवटचा हा बॉल, या बॉलवर मोठा हिट येणं देखील गरजेचं असेल स्वर्गीय दीपा पाटील वाशीगाव या टीमसाठी. यावेळी मात्र फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स सीमा रेषा पार. ज्या स्ट्रोकची गरज होती तो स्ट्रोक मात्र नक्कीच इथे आलाय. समीकरण इथून बदलेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि दाबा करायचे तुम्हाला 17. कुठेतरी अंदाज चुकला असावा फिल्डरचा. हा चेंडू कलेक्ट करत असताना
वन बाउंड चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्या वरतून सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीकरण इथून बदललंय. 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. तर शेवटचं षटक, निर्णयाचं षटक. 6 चेंडू 17 धाब्यांची गरज. धाबा डिफेंड केल्या जातील का हे देखील पाहावं लागेल आणि या धाबा कंप्लीट केल्या जातील का हे देखील पाहणे एक महत्त्वपूर्ण राहील. कारण की ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत देखील आपण पाहिलं सचिन रजत, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत षटकार देखील आले ते मात्र 4. तो वैयक्तिक 29 धाब्यांवर देखील खेळतो आपल्या टीमसाठी. 11 बॉल फेस करत असताना गणेश मडवी येईल गोलंदाजीच्या मार्कवर. शेवटचं षटक. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून या बॉलला लॉफ्ट केलंय. काय स्ट्रोक होता. अक्रॉस द लाईन शफल झाल्यानंतर जागा बनवली स्वतःला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून लॉफ्ट केलाय 6 धाब्यांसाठी. ही ताकद आहे सचिन रजतची. आक्रमकता, आक्रमकता आणि आक्रमकता. येणारे बॉल असतील 5, धावा करायच्या आहेत 11. इथून मात्र दडपण असेल गोलंदाजावर येणारे बॉल रिलीज करत असताना. यावेळी देखील फटका फसला, ताकद कमी पडली. फिल्डर तिथे खाली होता, परंतु दुसरी धावीतून कंप्लीट झाली. कॅच विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. इथून मात्र झेल सोडलाय आणि झेल देखील अशा खेळाडूचा सोडला ज्याच्या बॅटमधनं तब्बल आले आतापर्यंत 5 षटकार. सचिन रजत नामक एक विस्फोटक बॅट्समनचा इथून झेल सोडलाय. येणाऱ्या धावा या गोलंदाजाला काट्याप्रमाणे नक्की टोचल्या जातील. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. इथून मात्र गोलंदाजांवर दडपण असेल या मॅच मध्ये. यावेळी देखील स्ट्रोक चांगल्या ऑनसाइडच्या रिजन मध्ये. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होईल. थ्रो देखील चांगला आहे, परंतु इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. योगेशला इथून परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या विकेटची झाली इथून बतन आणि पहिला हादरा यावेळी मात्र स्वर्गीय दिवा पाटील वाशीगाव या टीमला योगेशच्या माध्यमातून. तर आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल योगेशला, ज्याच्या दरम्यान 12 धाब्यांची खेळी देखील झाली 7 बॉल्समध्ये. 171च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग देखील केली. तर येणारे बॉल आहेत आपल्याकडे 3 आणि धावा करायच्या त्या मात्र 8. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 8 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय तुषार पाटील. 2 चेंडू 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक चांगलं समीकरण होतं. 6 चेंडू 17 धाब्यांचं. पहिल्या बॉलवर मोठा स्ट्रोक आल्यानंतर ते समीकरण बदललं गेलं. एक झेल तिथून सुटला.
तर यावेळी मात्र एक चांगला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. येतोय डॉट बॉल. चांगली लाईन होती इथे मात्र गोलंदाज गणेश मडवीच्या दरम्यान 2 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. दोन चेंडू आणि 8 धाबा. अजून देखील रंगत निर्माण आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सचिन रजत, ज्याच्या बॅटमधनं आपण विस्फोटक खेळी पाहिली. तर चला सामना चालू करा त्वरित. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. अजून बऱ्याचशा मॅचेस आपल्याला इथे खेळवायच्या आहे, त्याची नोंद घ्या. तर 2 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. तर यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ वाईट बॉल. 2 चेंडू आणि धाबा करायच्या तिथून 7. 2 चेंडू आणि 7 धाबा. तर 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 7 धाबा. गोलंदाज गणेश मडवी, स्ट्रायकिंगला बॅट्समन सचिन रजत बॅटिंग करत असताना. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर सचिन रजतच्या बॅट मधनं आणखीन एक बिग 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 हिट. येतोय षटकार. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर 1 सोल्युशन 48 करावे टीम. आपण रेडी राहायचं या पुढच्या मॅच साठी. तर आपण टॉस साठी या. अनंत बालाजी, आपण टॉस साठी यायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. 1 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. तर सचिन रजत देखील आपण पाहू शकाल 16 चेंडू फेस केले, 44 धाब्यांवर तो खेळतोय. जर शेवटच्या बॉलवर जर मोठा हिट आला, जर षटकार आला, तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक होईल. परंतु इथे मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, कारण की 1 चेंडू मध्ये 1 धाव करणं. तर शेवटचा बॉल 1 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. एक चांगली मॅच आपल्या समोर. तर पंचांचा निर्णय असेल
तर पंचांवर कोणता पणाचा दबाव टाकू नये प्लीज. तर योगेश भगत आपण यायचं आहे पवेलियनमध्ये. तर जे पंच असतील ते निर्णय घेतील, त्या निर्णयाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. तर जो निर्णय असतील ते आमचे पंच देतील. कृपया कोणी पंचांवर दबाव टाकू नये. तर योगेश दादा आपण पवेलियनमध्ये यायचं आहे प्लीज. तर चला, पंच आपला निर्णय असेल त्यावर अंमलबजावणी करा. कारण की असे तर दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण पंचांशी थोडासा वाद घालू नका प्लीज. पंचांशी वाद केल्यास कमिटीला निर्णय घ्यावा लागेल.
तर दोन्ही टीम्सला विनंती असेल जे पंच तर जे पंच निर्णय देतील मैदानावर जाऊन तो निर्णय अंतिम असेल. तर दोन्ही बॅट्समनना विनंती आहे की आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचं आहे आणि जो निर्णय असतील ते पंच आमचे देतील त्या निर्णयावर तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. तो निर्णय अंतिम असेल कारण की तर जो निर्णय असेल ते पंच देतील. प्लीज पंचांशी कोणत्याही पद्धतीचा वाद घालू नका अन्यथा कमिटीला वेगळा निर्णय देखील इथून घ्यावा लागेल याची नोंद घ्या. तर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. इट इज अ नो बॉल. तर नो बॉलचा इशारा येतोय आणि ही मॅच स्वर्गीय दिबा पाटील वाशीगाव संघ देखील जिंकलाय.